हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा आता मजा ऐसे करी
तुझे पाय चित्ती धरी. उपजला भाऊ तुमचे कृपे सिद्धी जाऊ. आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. जगताच्या पाठीवर जेवढे म्हणून धर्म आहेत आणि कोणताही धर्म असो, तो धर्म कशासाठी आहे याचा जर विचार केला तर मनुष्य मात्राचं जीवन हे आनंदपूर्ण व्हावं, सुखरूप व्हावं, सुखी व्हावं एवढीच अपेक्षा नाही धर्माची. सुखी झाला तर तो कधी ना कधी दुःखी होऊ शकतो. जसं ज्या आणि ट्रेनने आपण प्रवास करतो त्यात सगळे डबे जनरल नसतात, सगळे AC नसतात, सगळे 2 hour 3 टायर नसतात. तसं जीवनामध्ये सुखी आहे तो कधी दुःखी होईल, दुःखी आहे तो कधी सुखी होईल. आता ज्याच्या त्याच्या कर्म प्रारब्धानुसार सुखदुःखाचं एकमेकाशी असणारं प्रमाण जे आहे, टक्केवारी, ती कुठं 70-30 राहील, कुठं 80-20 राहील, कुठं 40 राहील. पण बहुतेक पाहता तुकोबाराय सांगतायत, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे मोर दॅन 50% दुःखच आहे. मग नुसतं सुखी नाही, मनुष्य मात्र सुखरूप कसा होईल, ही सुखरूपता कशात दडलेली आहे, सुखरूपतेचं वर्म काय आहे, काय केलं असताना तो सुखरूप होईल, की एकदा सुखरूप झाल्यानंतर पुन्हा त्याच्या वाट्याला प्रत्यक्षच काय, पण आपण गाथ्याचाच विचार करतोय. महाराज सांगतात स्वप्नात सुद्धा येणार नाही. दुःख ते कैसे नये स्वप्नासी, भुक्तिमुक्ती झाल्या कामारी दासी. त्याचे वर्मत्व अमापासी, सुखे राहिलासी प्रेमाची. हा सुखरूप होण्याचं वर्म सांगितलंय, त्याचे वर्म तू आम्हापासी, तू आमच्या निकट आणि राहिलास ना, म्हणजे मग दुःख आमच्या वाट्याला स्वप्नात सुद्धा येणार नाही. अगदी फालतू दृष्टांत द्यायचा तर जसं ओडोमॉस लावल्यानंतर डास जवळ येत नाहीत किंवा गुड नाईट लावल्यानंतर डास जवळ येत नाहीत, तसं तू आमच्याजवळ राहिलास ना, दुःखाची काय बिशाज आहे रे आमच्या हारीमुरी फिरकायची. हे वर्म आहे. आणि भगवंत आपल्या समीप येऊन राहावा असं जर खरंच वाटत असेल तर जी काही साधना आहे, कोणत्याही धर्मपंथ संप्रदायाची असो, त्यात एक गोष्ट सर्व ठिकाणी एक आहे, आणि ती एक असणारी गोष्ट म्हणजे प्रार्थना. प्रार्थना. जगताच्या पाठीवर असा एकही धर्म नाही की ज्याच्यामध्ये प्रार्थनेला मूल्य दिलेलं नाही. सर्व धर्मांनी, सर्व संप्रदायांनी, सर्व पंथांनी प्रार्थनेचं भयंकर महत्त्व
पुन्हा 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 स्पष्ट करून सांगितले. वेगवेगळ्या स्तरावरनं वेगवेगळ्या अंगाने करून सांगितले. एक साधी गोष्ट आहे की आई मुलाला समजावून सांगते की बाळ असं करू नये, बाळ तसं करू नये, हे बरं नाही, ते बरं नाही, असं बरं नाही. पण ते ऐकत नाही म्हणल्यावर शेवटी ती आई एखाद्या वेळेस म्हणते त्याला, हे बाबा आता तू तिचा बाबा आहे का, लेकरू आहे ना, पण ती त्या आपल्या लेकराला बाबा म्हणते, आता तुझ्या पुढं हात जोडू का. हा जो आईचा भाव आहे तोच भाव साधकाचा आपल्या उपास्याच्या ठिकाणी प्रार्थना करण्यात आहे. प्रार्थना करण्यात वैयक्तिक प्रार्थना जितकी महत्त्वाची आहे वैयक्तिक साधनेत, तितकी समष्टीच्या दृष्टीने विचार केला तर सामुदायिक प्रार्थना ही फार महत्त्वाची आहे. वैयक्तिक प्रार्थना जी आहे ती त्या व्यक्तीमध्ये बदल घडवू शकते आणि सामुदायिक प्रार्थना जी आहे ती सामुदायिक प्रार्थना समष्टीमध्ये बदल घडवू शकते. समष्टीमध्ये आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, ही जे काही मंगलवर्षी पसायदान ज्ञानराजांनी विश्वात्मक देवाजवळ मागितलंय, पहा पांडुरंगाजवळ नाही मागितलं, विश्वात्मक देवाजवळ मागितलंय. विश्वात्मक देवाजवळ विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी ही सामुदायिक प्रार्थना आहे. आणि अशा सामुदायिक प्रार्थना समष्टीत बदल होतो, म्हणून सामुदायिक प्रार्थना फार महत्त्वाची आहे. इतिहास असं सांगतो, दुसरं महायुद्ध 42 सालचं, आणि त्यावेळी निसर्ग असा प्रतिकूल होता की तो अनुकूल झाल्याशिवाय आणि यश येणं अशक्य होतं, अशक्य होतं. ब्रिटिशांचं साम्राज्य होतं आणि त्यावेळी या युद्धामध्ये आवश्यकता अशी होती की पाऊस जर थांबला तरच आपण जिंकू शकू, न पेक्षा नाही. तो पाऊस कसं थांबवायचा. लष्कर प्रमुख जे होते त्या लष्कर प्रमुखांनी त्यांच्या धर्मगुरूंची भेट घेतली. धर्मगुरूंना आश्चर्य वाटलं की लष्कर प्रमुख त्यांचं आपल्याकडं काय काम. असं आहे बघ की नुसतं शस्त्रास्त्र शिपाई यांचा उपयोग नाही, निसर्ग अनुकूल झाला पाहिजे, पाऊस थांबला पाहिजे तर यश येईल. याला काही उपाय आहे का. त्यावर धर्माने सांगितलं, सांगतो तुम्हाला, 1-2 दिवसात विचार करून सांगतो. आणि त्या धर्मगुरूंनी त्यांच्या धर्मग्रंथातले असे काही उतारे एकत्र केले, ते एकत्र करून ते एका कागदावर उतरवले, त्याच्या प्रिंटआउट काढल्या आणि लष्कर प्रमुखांना पाचारून सांगितलं की सैनिकांना, प्रत्येक सैनिकाला रणांगणावर सकाळी जाण्याच्या पूर्वी ही प्रार्थना करायला सांगा. आम्हाला असं वाटतं की या प्रार्थनेनी आकाशातला बाप जो आहे तो आणि प्रसन्न होईल आणि त्याच्या कृपेने निसर्ग अनुकूल होईल. धर्म कोणताही असो, तत्वज्ञान एकच आहे. चाले शरीर कोणाचे आसक्ते, कोण बोलविते हरिवीण. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, ज्याच्या सत्तेने झाडाचं पान हलतं
उपनिषद सांगतायत भीषास्मात् वात पवते भीषोदेती सूर्य. असा जो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम स्वतंत्र सर्वतंत्र स्वतंत्र आहे, सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, त्याच्या ठिकाणी माथा नम्र करून अनन्य भावाने शरणागती करून प्रार्थना केल्यास हे होऊ शकेल. आणि इतिहास असं सांगतो की त्या सैनिकांनी जी प्रार्थना केली, अत्यंत मनोभावे केली, त्याचा परिणाम पाऊस थांबला आणि यश मिळालं. प्रार्थना हा इतिहास आहे. मला एक असं वाटतंय की यंदा वरुणराजाची अवकृपा आहे. त्याची कृपा व्हावी असं तुम्हाला आम्हा सर्वांनाच वाटतंय. पण त्यासाठी आम्ही एकत्र येऊन अनन्य भावाने बेंबीच्या देठापासनं कळवळून त्याची प्रार्थना करत नाही आहोत. ती करायला पाहिजे असं मला तरी वाटतं. पण एकट्याला वाटून काही उपयोग नाही. सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना फार महत्वाचं आहे. इथे तुकोबारायांसारखे महात्मे व्यक्तीच्या स्तरावर व्यक्तिगत साधनेत प्रार्थना करतायत. पहिलं चरण अभंगाचं असं आहे, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. काही फार शब्द अवघड नाही आहेत. हे नारायणा, माझ्या मनामध्ये कधी सुद्धा कुठंही कशाविषयी कोणाविषयी थोडी सुद्धा दुर्बुद्धी निर्माण होऊ नये, त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण आई वडील जर सुसंस्कृत असतील तर ते मुलाला सांगतात की देवाला पुढं उभा राहा, हात जोड आणि प्रार्थना कर, देवा मला सद्बुद्धी दे. मला या वाक्याचा थोडासा उलगडा करावासा वाटतो. देवा मला सद्बुद्धी दे हे वाक्यच काका फार गैर आहे. नाव गैर काय, सद्बुद्धी मागतायत, बाळाला सांगतायत सद्बुद्धी दे. गैर काय यात ते सांगतो तुम्हाला, आपल्यावर पटेल असा माझा विश्वास आहे. देवानी कुणालाही दुर्बुद्धी दिलेलीच नाही. या गोष्टीवर आपला ठाम प्रथम विश्वास पाहिजे की देव जी देतो ती सद्बुद्धीच देतो, सद्बुद्धीच देतो. मग आम्हाला सद्बुद्धी दे आम्ही असं का म्हणतो? तर आता गावोगावी आणि वाहतूक प्रचंड वाढलेली आहे. ती वाहतूक नियंत्रित व्हावी यासाठी उपाययोजना आहे. त्यासाठी तांबडा, पिवळा, हिरवा असे दिवे चौकात चारी बाजूना चौकाच्या बसलेले आहेत. विचार करा आपण, तांबडा प्रकाश असतो का, पिवळा प्रकाश असतो का, हिरवा प्रकाश असतो का? नाही. प्रकाश प्रकाशच असतो. पण तो ज्यावेळी तांबड्या काचेतनं परावर्तित होतो त्यावेळी तो आपल्याला तांबडा दिसतो. पिवळ्या काचेतनं बाहेर पडतो, पिवळा दिसतो. हिरव्या काचेतनं आणि बाहेर पडतो, हिरवा दिसतो. प्रकाश हिरवा नाही, प्रकाश पिवळा नाही, प्रकाश तांबडा नाही, प्रकाश प्रकाश आहे. तसं भगवंताने तुम्हाला आम्हाला दिलेली बुद्धी जी आहे
ती बुद्धी उत्तमच आहे. बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती असं तुकोबाराय वर्णन करतायत, जो बुद्धीचा जनिता आहे. जशी पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंचकर्मेंद्रिय आहेत. त्या अध्यात्मशास्त्रामध्ये करण असं म्हणलेलं आहे. इंग्रजीमध्ये याला इन्स्ट्रुमेंट म्हणतात, हत्यार. तशी अवजार आहेत, हत्यार आहेत ना, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय. ती जड आहे. आणि ह्या 10 इंद्रियांच्या पेक्षा 11वं जे इंद्रिय आहे मन, आणि या 11वर ज्याचा आधिपत्य आहे बुद्धी, ती बुद्धी स्वयंप्रकाश नाही आहे. बुद्धी ही परप्रकाशित आहे. म्हणून तर त्याला बुद्धीचा जनिता म्हणलेला आहे. बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? तर परब्रह्म परमात्मा हा बुद्धीचा प्रकाशक आहे. मग असा परब्रह्म परमात्मा जो सत्वगुणातीत आहे, म्हणजे रजतम तर त्याच्या ठिकाणी नाहीत, सत्वही नाही. आज रविवार आहे ना, हां, जय मल्हार मालिका अत्यंत लोकप्रिय आहे. त्या खंडेरायांच्या गळ्यामध्ये कवड्याच्या माळा आहेत. कवडी कशाचं प्रतीक आहे? शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, बोध बिरडे बांधला गाठा, गळा वैराग्याचा पट्टा, वाटा दाऊ भक्तीच्या, असं खंडेरायांचं आणि वर्णन केलेलं आहे. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. कवडी हे पहा, विचार करा ना, महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्याची माळ आहे, खंडेरायांच्या गळ्यात कवड्याची माळ आहे. का? तर सामान्य आम्ही कवडी हे दारिद्र्याचं लक्षण समजतो. कवडी दारिद्र्याचं लक्षण नाही आहे. कवडी हे शुद्ध सत्वगुणाचं प्रतीक आहे. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. मग तो शुद्ध सत्व प्रधान आहे. मग शुद्ध सत्व प्रधान प्रकाशक जो आहे, त्याच्याकडनं प्रकाशित होणारी बुद्धी ही रजतमयुक्त असेल का? नाही, ती शुद्ध सत्व प्रधान आहे. मग आमची बुद्धी मलिन का होते? तर आता सांगितलं प्रकाश प्रकाशच आहे, पण तो ज्या काचेतनं बाहेर पडेल तशा रंगाचा दिसतो. तसं भगवंताच्याकडनं प्रकाशित गेलेली सद्बुद्धी ही प्रकृती जी त्रिगुणात्मक आहे, त्या रजोगुणाच्या काचेतनं बाहेर पडली, ती राजस बुद्धी होईल. तमोगुणाच्या काचेतनं बाहेर पडली, ती तामस बुद्धी होईल. शुद्ध सत्वाच्या काचेतनं बाहेर पडली, ती शुद्ध सत्वात्मक राहील. मग दुर्बुद्धी कशात आहे? का उपजू नये? दुर्बुद्धी उपजू नये या शब्दाचं मूळ शोधायला गेलो ना, तर त्याचा इत्यर्थ, त्याचा मूळ स्रोत हा वासनेपर्यंत जातो. वासना. सद्बुद्धीचा योग जर वासनेशी झाला तर ती सद्बुद्धी सद्बुद्धी न राहता ती दुर्बुद्धी होते. सद्बुद्धीचं पर्यवसान दुर्बुद्धीत व्हायला जर कारण कोण घडत असेल, कुणाची ती आणि कामगिरी असेल, तर ती वासनेची आहे. आणि वासना म्हणलं की ती त्याज्यच आहे. वासनेक 2 भाग, एक दुर्वासना आणि एक सद्वासना. ज्ञानाच्या ज्या 7 अवस्था सांगितल्यात, शुभेच्छा, सुविचारणा,
तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भाविनी तुर्या आणि त्याच्या पलीकडची उन्मनी. त्यातली दुसऱ्या क्रमांकाची जी अध्यात्मशास्त्रकार योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना आणि वसिष्ठ महामुनींनी सांगितलं, विशेष त्याच्यामध्ये याचा विचार आहे योग वासिष्ठ ग्रंथात. सुविचारणा म्हणजे सद्वासना. सुविचारणा आणि सद्वासना दोन नाहीत. ही ज्ञानातली दुसरी अवस्था आहे. दुसरी म्हणजे एकापेक्षा दुसरी, दुसऱ्यापेक्षा तिसरी, असा श्रेष्ठतेचा क्रम आहे. पहिली शुभेच्छा आहे. तुम्ही आम्ही एकमेकाला शुभेच्छा देतो ना, त्याच्यात अध्यात्माचा कुठं लवलेशच नसतो. मी परमार्थ करावा, मी देवाची ओळख करून घ्यावी, अशी अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण होणं, बुद्धी निर्माण होणं, जिज्ञासा निर्माण होणं, ही खरी शुभेच्छा आहे. आपल्या शुभेच्छा आहेत ना, त्या शुभेच्छामधनं तुमच्या वासना पूर्ण व्हाव्यात, हाच अर्थ प्रतीतीच होतो. म्हणजे पहा, मला कुणाचं निंदा करायची नाही, पण पहा ते व्यंकटचे स्तोत्र जे आहे ना, त्याची फलश्रुती काय आहे. बऱ्याच महिला पूजा करताना आणि म्हणतात पुत्रार्थी धनार्थी वगैरे वगैरे. मग आम्ही म्हणतो आमच्या शुभेच्छा म्हणजे तरी काय, तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण व्हाव्यात. आणि इच्छा काय आहे, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, पुत्रन देही धनन देही, बस. पण शुभेच्छा काय आहे, शुभ काय आहे, शुभ काय आहे. शुभ एक परमात्मा आहे आणि परमात्म्या व्यतिरिक्त जे जे आहे ते अशुभ आहे, ते अशुभ आहे. तुकोबांपर्यंत फार गंमत केली, किंवा ज्ञानोबालाही सांगतात, आम्ही ज्याला मंगल म्हणतो ना, त्या मंगलाच्या माग अमंगलाची, सवेची अमंगळाची पडे, त्या मंगलाच्या माग अमंगळाची दाट छाया आहे, शुभाच्या माग अशुभ आहे. एक परब्रह्म परमात्म तत्व आहे की तिचं फक्त काय शुभ आहे, अशुभ नाही. मग ते जे शुभ आहे त्या शुभाची मला प्राप्ती व्हावी, शुभाची ओळख व्हावी, मी शुभंकर असावं, ही शुभेच्छा आहे. म्हणजेच काय, ती सद्वासना आहे. पण सद्वासना आणि दुर्वासना, दुष्टवासना, मना दुष्ट, समर्थ सांगतायत मनाच्या श्लोकातनं की बाबा मनामध्ये कधी दुष्ट वासना निर्माण होऊ नये. मना वासना दुष्ट कामा नाही रे. ग्रंथ वाचावेत असं म्हणणार आहे मी, पण खरं सांगू का काका, खोटं बोलता काय तुम्ही कधी असं म्हणू नका. पण खरं सांगतो तुम्हाला, परमार्थ करायचं असेल ना, एक मनाचे श्लोकाचं चिंतन खूप झालं, बाकी काही वाचायला नको. असं मी कलकत्त्याला निघालो होतो, लांबचा प्रवास, आणि खिशात एक वजनालाही हलकं, आकाराने हलकं मनाच्या श्लोकाचं पुस्तक होतं. आणि हातात एक पेन होतं, महत्वाचा श्लोक, टिक मार्क करा. अहो त्या प्रवासात, पुणे ते कलकत्ता या प्रवासात सगळ्या श्लोकावर टिकमार्क झाली हो. 205 श्लोक जे आहेत ना सगळ्यावर,
खरोखरी या समर्थांच्या श्लोकाचं जर आम्ही श्रवण मनन चिंतन केलं ना, काही अन्य ग्रंथ पाहायला नको असे श्लोक आहेत. मना वासना दुष्ट कामा नाही रे, नको. कुठून वासना निर्माण होते? वासनेचं मूळ काय? तर वासनेचं मूळ आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. मी नित्य आहे, मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी स्वगत सजात्य विजात्य भेद शून्य आहे, मी देशकाल परिच्छेद रहित आहे, मी सच्चिदानंद घन आहे, याचा आपल्याला विसर झालेला आहे. आणि हा विसर झाला म्हणजे त्या विसरातनं हानी आहे. विसरली तया थोर झाली हानी. आणि काय हानी? पचतील खाणी 84च्या. आपल्या स्वरूपाला जी विसरली आहेत, आत्मस्वरूपाचं जिथं भान नाही तिथं हानी ही आहे, याच्यापरती हानी नाही. 84 लक्ष योनीत. त्याच्या पुढं नामदेवराय सांगतात, एका एका योनी माझी कितीतरी फेरे. असे 84 लक्ष 84 न चुके फेरा. गर्भवासी यातना थोरा येऊनी पडती संदेह पुरा, ओळसा थोर माया जाली. म्हणजे या सगळ्याचं मूळ आहे स्वरूपाचं अज्ञान. स्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत दुष्ट वासना आहे. आणि वासनेनुसार काय आहे? क्रिया आहे. वासनेनुसार जन्म आहे. अहमदनगरमध्ये माझे एक श्रोते आहेत, व्यापारी वैश्य कुळातले आहेत. पण ते मला वारंवार सांगतात, अण्णा हा तर जन्म मला वैश्य कुळात झाला. एक काळ ते फिल्म इंडस्ट्रीजला फायनान्स करत होते, अशी संपत्ती आहे. पण त्यांचं भाग्य उदयाला आलं, संत संगती घडली आणि त्यांच्या जीवनामध्ये अभूतपूर्व क्रांती झाली. फिल्म इंडस्ट्रीजला रामराम ठोकून आज 50 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांच्या आयुष्यातला होऊन गेला. क्रिया बदलली. समर्थ सांगतात, श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. श्रवणाचं फळ जर काही असेल तर आपल्या क्रियेत बदल होणं, आणि बदल होण्याचा अर्थ वाईटातनं चांगल्या क्रियेला प्रवृत्त ना. चांगल्या क्रियेत वाईटाकडं नाही. ही क्रांती आहे. क्रिया पालटे तात्काळ. ते असं सांगतात, पुढला जन्म मला शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्टू. अण्णा मला खात्री आहे पुढल्या जन्मात मी उत्तम पवित्र अशा विद्वद्धेय प्रकांड पंडित आचार संपन्न ब्राह्मण कुळात जन्माला येईल. का? आपल्या आचारानुसार आपल्या वर्तनानुसार आपल्याला पुढचा जन्म आहे. आणि वासना जर चांगली असेल तर जन्म घेणे लागे वासनेच्या. वासना चांगली असेल जन्म अशा ठिकाणी येईल, आणि वासनाच बरी नसेल तर मग अशी वासना. दुर्बुद्धी या शब्दाचा अर्थ म्हणून इतकं विवरण केलं. दुर्बुद्धी याचा अर्थ वासना. वासना पापाची तू कोण सांगताय? तो नेहमी सांगत असतो, व्याख्यातेही बोलतात आणि प्रवचनकार कीर्तनकारी बोलतात. व्याख्यात्याला काही बोलायला स्वातंत्र्य आहे, प्रवचनकार कीर्तनकाराला स्वातंत्र्य नाही. त्याला ग्रंथाचं प्रामाण्य पाहिजे, त्याच्या बोलण्याला संतांचं प्रामाण्य पाहिजे.
दुर्बुद्धी याचा अर्थ वासना असं आपल्याला सांगतोय. त्याला प्रमाण आहे. पापाची वासना नको दाबुळवा. पापाची वासना म्हणजे दुर्बुद्धी. दुर्बुद्धी त्याहून आंधळा बराच मी. देवा मला अंधत्व आलं तरी चालेल, पण पापाची वासना नको, पापाची बुद्धी नको, दुर्बुद्धी ते मना. तुकोबाराही अंतःकरणपूर्वक भगवंताच्या चरणी माथा नम्र करून सांगतायत की हे नारायणा, माझ्या मनात कदापि दुर्बुद्धी म्हणजे पाप वासना जन्माला येऊ देऊ नको. तार्किक आहेत ना ते काका प्रश्न करतील, वासना आली तर कुठं बिघडलं? फार बिघडलं. काय? वासना निर्माण झाली की ती वासना पूर्ण करण्याकडं माणसाचा कल असतो. मग ती वासना वैध आहे का अवैध आहे याचा विचार राहत नाही. याचा विचार राहत नाही. आज आपण वृत्तपत्र वाचतो, 8 वर्षाची मुलगी काय, 9 वर्षाची मुलगी काय, कुणतरी आणि कुणाची तरी धर्मपत्नी काय, यांच्यावर अत्याचार होतात. हे कशातनं होतात? वासनेचे बळी आहेत ना हे. मग ही वासना जी आहे ती कधी सद्वासना नाही, आणि वासना पूर्ण झाल्याशिवाय तो थांबतच नाही. इतका तो वासनेचा जोर असतो महाराज. मग तो मी अर्धा आयुष्य प्रवासात जातो. माझ्या या ज्येष्ठ महिन्यापासनं तर आत्तापर्यंत काय वारे वाहताय तो गावोगावी, प्रचंड जोरदार वारे. आभाळ असं भरून येतंय की प्रचंड वारे सुटतायत की ते आभाळ सगळं विरून जातंय. उगाच गुलाब पाणी तरी जास्त शिंपडतो एवढाच पाऊस पडतोय. आणि त्या वाऱ्यामुळं मोठमोठ्या जाहिरातीचे बोर्ड आहेत ना, ते जे कापडी बोर्ड आहेत त्याच्या चिंध्या चिंध्या लक्तर लोंबतायत त्या लोखंडी स्टँडवर. आणि मोठी पत्र्यावरची होर्डिंग जे आहेत ना ते खांब वाऱ्याने 90 अंशामध्ये ते कल्लेत काटकून झालाय त्यांचा वारा. तसं वासनेचं वारं जबरदस्त आहे. वासनेच्या आणि झंझावाती वाऱ्यात मनुष्य कुठल्या कुठं फेकला जातो. त्याची बुद्धी काम करत नाही, वासना काम करते. वासनेचं भूत मानगुटीवर बसतं की जिथं बुद्धी निकामी होते. म्हणून दुर्बुद्धी ते म्हणा, इथल्या दुर्बुद्धी शब्दाचा अर्थ आहे वासना. आणि ती सद्वासना नाही, शुभवासना नाही. माझ्या जीवीची आवडी पंढरपूरला नेन गुडी शुभवासना आहे. ती सुसंगत वासना आहे. आणि मी जुगार खेळीन ही दुर्वासना आहे. मी अभक्ष भक्षण करीन, मी अपयय पान करीन ही सद्वासना नाही. ही शुभापासनं लांब नेणारी अशुभ वासना आहे, दुर्वासना आहे, दुष्ट वासना आहे. अशी वासना माझ्या अंतःकरणात तू येऊच देऊ नको. त्यातनं अनेक विचार करायला पाहिजे. मग वासना आपल्या मनात निर्माण होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला पाहिजे ना, का नुसती प्रार्थना करायला पाहिजे? तर आपली प्रयत्नाची पराकाष्ठा आणि त्याला भगवंताच्या कृपेची जोड. म्हणून ते म्हणतात की दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. माझ्याकडनं मी वासना कशी निर्माण होणार नाही याच्या पराकाष्ठेच्या प्रयत्नात आहे. पण त्या माझ्या प्रयत्नाला यश केव्हा येईल? तुझी कृपा असेल तर, तुझं साई असेल तर. ब्रह्मचैतन्यांचा आपल्याला फार सोपा साध्या शब्दात उपदेश आहे. यत्न कसू न करीन मी. ज्याने अध्यात्म वाचलंच नाही ना ते म्हणतात की अध्यात्माने माणसांना आणि
दैववादी बनवलं, चुकीची गोष्ट आहे. अहो, आत्मा आवारे द्रष्टव्य, मंतव्य, श्रोतव्य, निधिध्यासितव्य, स्वाध्यायन मा प्रमदा, हा उपदेशाचा त्यांचा भाग आहे. असेल तुमच्या नशिबात तर परमात्मा भेटेल असं अध्यात्म म्हणत नाही. होईन देवची म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. नरकरणी करे तो नराचा नारायण होऊ शकतो. मग इथं दैवात सांगितलं का प्रयत्नवाद सांगितला आहे? अरे अध्यात्माने जेवढा प्रयत्नवाद सांगितला इतके कोणतेही जडवादी सुद्धा, डार्विन सुद्धा प्रयत्नवाद सांगत नाही, हेगेल सांगत नाही, नित्से सांगत नाही. इतका प्रयत्नवाद आमचं अध्यात्मशास्त्र सांगतं, भारतीय अध्यात्मशास्त्र. पण आमचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाच्या जोडीला तुझी कृपा, म्हणून देवा प्रार्थना करतो. बरीच मुलं परीक्षेला जाताना मारुतीला नमस्कार करून जातात. अभ्यासच केला नसेल, मारुतीला नमस्कार केला, मारुती काय करील मला सांगा? आपण अभ्यास करावा आणि मारुतीला प्रार्थना करावी की मला यश येऊ दे, मग मारुती जरूर यश देईल. पण काहीच न करता मारुतीला नमस्कार करून काही उपयोग नाही. म्हणून माझ्याकडनं मी प्रयत्न करीन, पण तुझी कृपा असो. म्हणून दुर्बुद्धीचे मना कदा नुपजो नारायण. ध्रुवपद जे आहे त्यात अनेक ते सांगतात. आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी. ध्रुवपदाचा आणि पहिल्या चरणाचा फार छान संबंध आहे. तू असं काही कर, काय कर ते सांगत नाहीयेत ना. ते कर म्हणजे अर्जुनाने जसं भगवंताला सांगितलं ना की भगवंता तुला सुद्धा काय कळत नाही रे, हे युद्ध पाप नाही का? आपण त्याला शिकवायचं नाहीये, पण तू असं काहीतरी मात्र कर. आता मज ऐसे करी, असं काही कर माझ्या बाबतीत. तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय आमच्या चित्तामध्ये अखंड स्थिर राहतील, असं तू काहीतरी कर, असं तू काहीतरी कर. आम्ही सकाळी वारकरी भजन करतो, त्यात एक भूपाली आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, धरोन्या बाई भवा तारी दातार तू कर. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे, आणि असं माझ्या चित्तात तुझे पाय स्थिर राहिले ना, म्हणजे मगाशी सांगितलेल्या त्या फालतू दृष्टांतासारखे भगवंताचे चरण चित्तात राहिले ना, वासना प्रवेशच करणार नाही. एक असं वाक्प्रचार आहे, रिकाम मन हे भूताचं घर. रिकाम मन हे भूताचं घर. मग मन रिकाम राहू नये यासाठी काय करावं? क्षणोक्षणाची करावा विचार. किंवा तुकोबाराने आणि पुढे एका अभंगात सिद्धांत, विचारा वाचून न पविजे समाधान. विच धातू आहे. विच धातूचा अर्थ वेगवेगळे करणे, निवडणे. मग विचार करायचं म्हणजे सारखं निवडायचंय. काय निवडायचंय? काय निवडायचंय? जोग महाराज सांगायचे बरं का, म्हणायची मी काय करत असे, साधन काय करत असे बरं का. जोग महाराजांनी त्यांच्या व्यक्तिगत साधनातलं सांगितलंय. अंगी वैराग्य बाणावं म्हणून एक, आता ते शिवचिनाम श्रीमताम घे अशा घरात जन्माला आलेले होते. म्हणजे नगरकर तालमीत जे मेहनत करणारे पैलवान होते
त्यांच्या खुराकाची व्यवस्था जो घराण्याकडे होती, खारका, बदाम, पिस्ते, डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू, मसाला दूध, साजूक तुपाची जिलबी, हा रोजचा त्या पैलवानाचा आहार, याची जबाबदारी जो घराण्यावर होती. असं श्रीमान घराणं. ते म्हणायची, मी एका हातात ओंजळीत मावेल एवढं सोनं घ्यायचं, एका हातात मातीचं डिखोळ घ्यायचं, आणि मी ते दोन्ही असं पाहायचं. हे मातीचं डिखोळ आहे, सोनं आहे. मातीचं ढेकळ आहे, हे सोनं आहे. मातीचं ढेकळ आहे, हे सोनं आहे. आणि विचार करायचो, मृत्तिका हा एक धातूच आहे, सोनं हा एक काय धातूच आहे. लौकिकदृष्ट्या जरी सुवर्णाचं मोल मातीपेक्षा कितीतरी असलं तरी साम्यता आहे, दोन्ही काय आहेत, धातूच आहेत. आणि असा विचार करता करता मग मला वैराग्य प्राप्त झालं. असं जो महाराज स्वतःच्या साधनेबद्दल सांगत असत. तसं विषय आपला विचार वेगळी करायचे. सत्य काय आहे, असत्य काय, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, सद्वासना काय आहे, दुर्वासना काय आहे. आणि असं करता करता मग चित्तात जर तुझे पाय राहिले ना, तिथं दुर्वासना येणारच नाही ना, येणारच नाही. तिसऱ्या चरणात आणि स्पष्ट करतायत, उपजला भाव. या माझ्या प्रयत्नात, त्या माझ्या प्रयत्नाला तुझ्या कृपेची जी काही जोड मिळालेली आहे, आणि त्या योगाने माझ्या अंतःकरणात तुझ्याविषयी जो भाव निर्माण झालेला आहे, तो भाव मध्येच थंडगार न होता, तो भाव विरून न जाता, तो भाव कळसापर्यंत जावा. उपजला भावो तुमचे कृपे सिद्धी जावो. भावाला परिपूर्णता गाठता आली पाहिजे. आपला भाव जो आहे ना, नाही असं नाही. भाव नाही असं म्हणणं हे एखाद्याचा अत्यंत उच्छेद करण्यासारखं आहे. पण काय, आपला भाव टिकत नाही, टिकत नाही. म्हणजे आज उत्पन्न होतो, 2-4 दिवस जोर राहतो, 2-4 दिवसांनी तो ओसरून जातो. काय कधीतरी प्रसंग येतो आपल्याला घाटावर जायचा, कुणाला तरी अखेरीचा निरोप देण्यासाठी. आणि तिथं भाषा काय असती, कोणी कुणाचं नाही पहा. आपण येताना काही आणलं नाही, जाताना काही आपल्याला न्यायचं नाही. न्यायचं म्हणलं तरी कुणी बरोबर देणार नाही. भूषणेही घेती काढून या, बांधून या देती यमाची हाती. पण गाथ्याचाच विचार करतोय, तुकोबाराने लिहिलंय, भूषणेही घ्यायची काढून या. मग कुठवर ही भाषा असती, तर स्मशानाच्या दारात पाय धुवायचा नळ असतो, त्या नळावर पाय धुवून बाहेर आलो ना, काय सेन्सेक्स काय म्हणतोय, भाव संपला नाही. हा भाव वृद्धिंगत झाला पाहिजे. अंगी प्रेमाचे भरते, नेहे उतार चढते. नारदांनी भक्तिस्तुत्रामध्ये लक्षण सांगितलं, प्रतिक्षण वर्धमानम. भाव वाढला पाहिजे, वाढला पाहिजे. किती वाढला पाहिजे, हे समस्तई श्री वासुदेव इतका वाढला पाहिजे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. विश्वची होऊनी विचरे विश्वा माझी, हे विश्वची माझे घर. ऐसी मती ज्याची स्थिर, किंबहुना चराचर आपणची पै झाला. मग सर्वात्मक भाव, एका शब्दात सांगायचं तर सर्वात्मक भाव म्हणजे सर्व ठिकाणी काय एक आत्मारामच आहे. असा जर भाव वृद्धिंगत झाला, व्यापक झाला, सूक्ष्म झाला, उत्तुंग झाला, त्याच्या पलीकडं आता भावाला
वाढण्याला जागाच नाही, इतका सर्वात्मक. तुकोबार एका ठिकाणी विचारतात, देवा माझे सर्वात्मकपण हिरोनी नेतो कोण? माझ्या ठिकाणी जो सर्वात्मक भाव आहे तू कोण चोरून नेणार? तू कोण चोरून नेणार? यातला अर्थ असा आहे, वासना जी निर्माण होते ना ती स्वभिन्न जे आहेत त्याच्याविषयी होते का स्वविषयक होते? तर वासना म्हणजे की ती स्वभिन्न जे काही वाटतं त्याच्याविषयी आहे, त्याच्याविषयी आहे. मी पुढे बोलत नाही, बरं नाही बोलणं ते वाचीने. भोग्य वस्तू ही आपल्यापेक्षा वेगळी वाटते ना, वेगळी वाटते. श्रीखंडाला कधी श्रीखंड खावंसं वाटेल का हो? कधीच नाही. सुगंधाला कधी आपण सुगंध घ्यावा असं वाटेल का? पाण्याला कधी आपण पाणी प्यावं असं वाटेल का? पण आम्हाला तहान लागते, पाणी प्यावंसं वाटतं. गंध सुवास जो आहे तो छाती भरून घ्यावा वाटतं का? आम्ही त्या गंधापेक्षा आपल्याला वेगळं समजतो. पण अनुभव घेणारा, भोग घेणारा मी, ज्या वस्तूचा मला भोग हवाय ती भोग्य वस्तू, मी भोगता आणि मला भोगत्याला भोग्य वस्तूचा होणारा भोग, ही त्रिपुटी जोपर्यंत आहे तोपर्यंत वासना आहे. पण भोग भोगिताची अटला भेद, ज्ञान गुळून गावा गोविंद का, ऐसा वासुदेव बोलतो बोल. सर्वत्र एक सच्चिदानंद परब्रह्म परमात्माच आहे म्हणल्यानंतर वासना कुठं राहील? कुणाविषयी राहील? कशाविषयी राहील? कोणत्या काळात राहील? कोणत्या स्थळी राहील? राहणारच नाही का? सर्वत्र काय? आजी आनंदो रे, आजी परमानंदो रे. एक अवघा काय आहे? अखंड अखंड मंडलाकारम. आपण श्री गुरूंच्या ध्यानातला श्लोक म्हणतो पण अर्थ लक्षात घेत नाही. अखंड मंडलाकारम, अखंड मंडलाकारम म्हणजे हे अवघ काय आहे? परब्रह्म आहे. असा अनुभव आला आणि असा अनुभव येण्यासाठी चित्तामध्ये तुझे पाय स्थित झाले पाहिजे. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धीला. आणि देवा असा जर सगळा संयोग घडून आला माझ्या जीवनात तर तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्यापेक्षा अन्य काही लाभ नाही. एकच वाक्य बोलून आपण थांबू. एकापेक्षा एक लाभ वाढता चढता असतो. म्हणजे पंचपक्वान्नाचं बेत आहे. जिलबी आहे, गुलाबजाम आहे, मोतीचूर लाडू आहे, रसगुल्ले आहेत, रसमलई आहे आणि इंदूरकडची रबडी आहे. यातलं कडू काही आहे का? काय कडू आहे का? काही. पण एकापेक्षा सरस आहेत ना. इंदूरची रबडी असं कळल्यावर कोण जिलबी खाईल का? कोणी खाणार? तसं हा लाभ झाला पण याच्यापेक्षा अनेक लाभ. पण यम लब्ध्वा परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुनापि विचार्यते. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. हा लाभ झाला का? चित्तामध्ये तर तूच आहेस आणि चित्तातच तू आहेस असं नाही, चित्ताच्या बाहेर सुद्धा. एक गोपी सांगते आत हरी, आत म्हणजे चित्तात आणि बाहेर हरी म्हणजे या दृश्य विश्वात. आत बाहेर सवाय अभ्यंतरी अवघा परमानंदुरे, आजी आनंदुरे, आजी परमानंदुरे. ज्ञानोबाने दृष्टांत दिलंय. घट आहे आणि घड्यातनं पाणी आणायचं
मग ते पाणी जलप्रवाह वाहता झरा ओढा आहे, नदी प्रवाह त्यात आणायचं. म्हणून असा तो घट पाण्यात बुडवला पाणी भरावं म्हणून. घटाच्या आतही पाणी आहे आणि घटाच्या बाहेरही पाणीच आहे. तसा आत चित्तामध्ये आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. ही गोपी आपला अनुभव सांगते. कोंदून कोंदून भरले. मला एक गमतीचा दृष्टांत सांगतो पण अनुभवातला. ते पुण्यामध्ये लोकहितवादी देशमुखांचा जो प्रचंड वाडा होता विश्रामबागेच्या दक्षिणेला, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राकडे कुमठेकर रस्त्याने तोंड करून उभं राहिलं की डाव्या हाताला विश्रामबाग वाडा, उजव्या हाताला देशमुखांचा वाडा होता. त्यात एक लोहगडकर जोशी म्हणून होते, त्यांचं तपकिरीचं दुकान होतं. हां, फक्त तपकिरी दुकान होतं. हां, 10x15चं फक्त तपकिरीचं दुकान होतं. जगताच्या पाठीवर जेवढ्या स्नफ्स आहेत ना तेवढ्या सगळ्या प्रकारच्या तपकिरी त्यांच्याकडे होत्या. आणि ते वजनाने तपकीर, त्यावेळी तोळा अर्धा तोळा अशी वजनं होती. मग ते वजन एवढं, पण तोळाभर तपकिरीचा ढीग केवढा, प्रचंड मोठा. आणि ज्याची तपकीर त्याची डबी, म्हणजे त्याच्याकडनं डबी मागून घ्यायची. तो बटर पेपर असायचा, त्याच्यावरती तपकिरीचा ढीग असायचा. ते डबी त्याच्यावर अशी पालथी दाबायची आणि एवढा मोठा तपकिरीचा तो ढीग, पण चांदीच्या एवढ्याच्या डबीत तो मावायचा. हो, तसं आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. आत हरीशिवाय काही राहिलंच नाही. कोंदून कोण म्हणजे आपण पॅकिंग करणं हे एक कला आहे. हा, तुम्हाला सांगतो, बरीच लोक माझ्याकडे येतात ना, हे काय सामान्यात बसत नाही, हे एवढं बसून द्या ना, तुम्ही फार सुंदर भरता. हां, सांगतात. तो आमच्या जर्मनीतल्या आणि नाथजावयानी त्याला काही गोष्टी पाठवल्या. तुम्हाला सांगत होता की माझ्या मित्रांनी जर्मनीत विचारलं की हे पॅकिंग कुणी केलं. एक कला आहे, आर्ट. तसं ते तपकीर भरायचं, कोंदून 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 कोंदून. म्हणजे पिशवीचा आकार काय असतो, बॅगेचा आकार काय असतो, त्या आकाराचा विचारच करत नाही आपण, भरतोच भरतो त्यात. तसं आज हरी कोंदून कोंदून भरला. आणि त्याचा परिणाम काय झाला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. परिणाम ध्रुपदास सांगतात, हरीने कामा घातला चिरा. वासनेवर चिरा घातला म्हणजे वासनेला तिळांजली दिली गेली. कशामुळं. सर्वत्र एक चित्तात हरी भरल्यामुळं. म्हणून तुकोबारा इथं प्रार्थना करतायत, दुर्बुद्धी ते मना म्हणजे वासना, दुष्ट वासना, कदा अनुपजो नारायणा. आता मजाईसे करी, तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो, तुमचे कृपे सिद्धी जावो. आता मजाईसे करी, तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. आता मजाईसे करी, तुझे पाय चित्ती धरी. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर म्हणा.